जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत बी.कॉम सब्जेक्ट लिस्ट फॉर मुंबई युनिव्हर्सिटी. जर तुम्ही पण मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये असाल तर बी.कॉम मध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतात तर तेच आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, जे फर्स्ट इयर असतं पहिल्या वर्षी तुम्हाला सगळ्यात आधी फाउंडेशन कोर्स इन कॉमर्स हा एक सब्जेक्ट असतो. त्यानंतर बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक हा एक सब्जेक्ट असतो. त्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग असतो. त्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्स, ज्याला मायक्रो इकॉनॉमिक्स असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज लिटरेचर हा एक असतो. त्यानंतर एक मराठी लँग्वेज असतो ऑप्शनल. त्यानंतर हिंदी लँग्वेज ऑप्शनल असतो आणि त्यानंतर एक कॉम्प्युटर कॉन्सेप्ट अँड ऍप्लिकेशन हा एक सब्जेक्ट असतो. त्यानंतर सेकंड इयरमध्ये जर बघितलं तर बिझनेस कम्युनिकेशन आहे. त्यानंतर कॉर्पोरेट अकाउंटिंग हा एक सब्जेक्ट असतो. त्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्सचा सेकंड पार्ट असतो. त्यानंतर प्रिन्सिपल अँड फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट हा एक सब्जेक्ट असतो. त्यानंतर एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ हा एक सब्जेक्ट असतो. त्यानंतर यापैकी कोणताही तुम्ही एक घेऊ शकता, म्हणजे बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, इंडियन बँकिंग सिस्टम, बिझनेस लॉ अँड प्रॅक्टिसेस यापैकी कोणताही एक सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. आणि हे सब्जेक्ट असतात बी.कॉम साठी मुंबई युनिव्हर्सिटीसाठी. आणि याच्या रिलेटेड काही क्वेश्चन डाऊट्स असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता, मी तिथे नेहमी रिप्लाय देत असतो.